सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह असते। पार्टनर बेडरूममध्ये खरोखर तुम्हाला सांगतो अचंबित होऊन जाईल। जे कोणते इरोटिक झोन आहेत की असे कोणते 4 पार्ट आहेत हार्मोनल स्टिम्युलेशन तुम्ही देऊ शकता, तितकं जास्त न्यूरोलॉजिकल स्टिम्युलेशन मिळतं आणि ऑर्गॅझम पर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्यात चांगलं जर स्टिम्युलेशन असेल हे विदाउट इरोटिक झोन स्टिम्युलेशन। नमस्कार मित्रांनो, जर खरोखर तुम्हाला तुमच्या पत्नीला खरोखर त्यांना खूप चांगलं म्हणजे स्टिम्युलेशन द्यायचं असेल किंवा त्यांना ऑर्गॅझम द्यायचं असेल किंवा त्यांना हॅपीनेस द्यायचा असेल तर असे कोणते 4 भाग आहेत जिथं आपण चांगलं स्टिम्युलेशन देऊन आपण आपल्या पार्टनरला बेडरूममध्ये चांगलं उत्तेजन देऊ शकतो। आणि त्याच विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा ह्या व्हिडिओद्वारा एक छोटासा प्रयत्न करीत आहे। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सातत्याने मी माझ्या क्लिनिकद्वारे किंवा या व्हिडिओद्वारे तुम्हाला प्रॉपर सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे, मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करीत आहे। त्यासाठी खरोखर माझे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त मला प्रोत्साहन द्या, जेणेकरून जास्तीत जास्त मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहील। आणि खरोखर माझे जर व्हिडिओ आवडले तर जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा, जेणेकरून त्यांना काही ना काही माझ्या या अनुभवाचा किंवा या व्हिडिओचा नक्कीच त्यांना काही ना काही त्यांच्या लैंगिक आयुष्यामध्ये बेनिफिट झाला तर त्याचं पण श्रेय तुम्हाला मिळू शकतं। तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की असे कोणते 4 पार्ट आहेत, जे कोणते इरोटिक झोन आहेत, जे तुम्ही जर प्रॉपर स्टिम्युलेट केलं तर तुमची पार्टनर बेडरूममध्ये खरोखर तुम्हाला सांगतो अचंबित होऊन जाईल। तर सगळ्यात पहिलं मी सांगेल तुम्हाला की सगळ्यात पहिले म्हणजे डीप किसिंग। जितकं जास्त तुम्ही डीप किसिंग करसाल तितकं त्यांना जास्त न्यूरोलॉजिकल स्टिम्युलेशन किंवा हार्मोनल स्टिम्युलेशन तुम्ही देऊ शकता। म्हणून कामसूत्रामध्ये पण लिहिलेलं आहे की स्टार्ट फ्रॉम द किसिंग, कारण की किसिंग इज द ऑल्सो आर्ट। किसिंग कोणत्या प्रकारचं करायचं, किती डीप करायचं, कसं करायचं, त्याचा पण एक मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। तो किसिंगपासून स्टार्ट करा। किसिंग करताना काय होतं की आपल्या मनामधील किंवा तिच्या मनामध्ये जे काही अँझायटी डिप्रेशन आलेलं असतं आणि जे काही म्हणजे त्याच्यामुळे त्यांचा मूड नसतो तर तो मूड बनवण्यासाठी नक्कीच तुम्ही किसिंगला खूप महत्त्व द्या। दुसरी गोष्ट की ब्रेस्ट स्टिम्युलेशन। जितकं चांगलं एक दुसऱ्याला ब्रेस्ट स्टिम्युलेशन केलं तितकं जास्त न्यूरोलॉजिकल स्टिम्युलेशन मिळतं आणि हार्मोनल स्टिम्युलेशन मिळतं। हे दुसरी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। तिसरी गोष्ट की क्लायटोरिस ग्रंथी। जितकं तुम्ही क्लायटोरिस ग्रंथीला बोटानं म्हणा किंवा जिभीनं म्हणा जितकं चांगलं रब करसाल तितकं जास्त स्टिम्युलेशन आणि तिचं हार्मोनल स्टिम्युलेशन आणि ओलावा निर्माण होण्यासाठी नक्कीच याची मदत होते। आणि ऑर्गॅझमपर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्यात चांगलं जर स्टिम्युलेशन असेल ते आहे क्लायटोरिस ग्रंथीचं स्टिम्युलेशन, जे की घड्याळाच्या बाराच्या काट्यावर असते। जसं आपलं योनिमार्ग असतो ना, तर इथं ती ग्रंथी असते आणि सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह असते। आणि चौथी गोष्ट, सगळ्यात जास्त जे स्टिम्युलेशन जर त्यांना मिळतं तर इनर थाईजमध्ये जितकं तुम्ही जिभीनं किंवा बोटाने त्यांना स्टिम्युलेट करसाल तितकं जास्त त्यांना स्टिम्युलेशन मिळतं आणि तितकी त्यांना चांगलं ऑर्गॅझमपर्यंत पोहोचण्यापर्यंतसाठी त्या 4 स्टिम्युलंट पॉईंटची तुम्हाला नक्की गरज असते आणि प्रत्येक वेळा गरज असते, हे तुम्ही लक्षात घ्या। कारण की 99% माझ्याकडे जे येणारे लोक असतात हे विदाऊट इरोटिक झोन स्टिम्युलेशनमध्ये जर तुम्ही इन्व्हॉल्व होत असाल तर नक्कीच दॅट विल बी द वन वे सेक्शुअल ॲक्टिव्हिटी, नॉट द 2 वे। जर तुम्हाला खरोखर प्रत्येक संभोगातून समाधीपर्यंत जर तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला जर पोचवायचं असेल तर या 4 गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, हे 4 इरोटिक झोन जे सांगितलेले आहेत याचा विसर बिलकुल तुम्ही होऊ नका देऊ। कारण जोपर्यंत तुम्ही 4 झोन तुम्ही स्टिम्युलेट करत नाही तोपर्यंत तुम्ही एंट्री करू शकत नाही, असं माझी प्रामाणिकपणे आणि 40 वर्षाच्या अनुभवातून जे मी शिकलो ते इच्छा ते तुमच्या या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला तशी सांगत आहे। याचा नक्कीच तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये वापर करा आणि नक्कीच तुमचं वैवाहिक जीवन हे चांगलं आणि सुदृढ जितकं चांगलं होईल तितकं मला आनंद होईल। कारण वयाच्या 65व्या वर्षी मी तुमच्यासाठी डेली 2 हिंदी आणि 2 मराठी व्हिडिओ हे नेहमी बनवत असतो। कारण की कुठं ना कुठं माझं एक कर्तव्य आहे की समाजानं मला जे काही दिलं तर ते म्हणजे प्रामाणिकपणे तुम्हाला काही ना काही माझ्या नॉलेजचा काही म्हणजे तुम्हाला बेनिफिट करून द्यायला पाहिजे, हाच माझा या व्हिडिओ बनवण्याचा पाठीमागचा उद्देश असतो। आणि खरोखर मित्रांनो, जाता तुम्हाला रिक्वेस्ट करतो की जास्तीत जास्त
आपले मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून यूट्यूब व्हिडिओवाले जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना दाखवू पण शकतं. धन्यवाद मित्रांनो.